सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा परोपकाराचं कार्य करण्यामध्ये जाईल. तुम्ही आज स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामामध्ये जास्त लक्ष द्याल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही कामं वेळेवरती पूर्ण करावी लागतील, नाहीतर तुमचे विरोधक तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्हाला एखादा पैशांची देवाणघेवाणीचा जुना व्यवहार हा वेळेत पूर्ण करावा लागेल, नाहीतर तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखाद्या गरजवंताला मदत करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सुखद परिणाम घेऊन येणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही उत्साहवर्धक बातम्या मिळतील. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित एखाद्या समस्येशी झुंजत असाल तर ती देखील आज दूर होईल. आज तुमच्या घरी पाहुण्यांच्या आगमनानं घरातील वातावरण एकदम प्रसन्न होऊन जाईल. आज काही शुभ कार्यामुळे घरामध्ये कुटुंबातील सदस्यांचं येणं जाणं सुरू राहील. तुमच्या भूतकाळातील काही चुका आज समोर येतील तरीही लोक तुमच्यावर रागावणार नाहीत. आज तुम्ही तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रगतीचा दिवस आहे. तुम्हाला नवीन मालमत्ता मिळवण्याची शक्यता आहे, मात्र तुम्हाला त्या मालमत्तेच्या स्थावर आणि जंगम पैलू स्वतंत्रपणे तपासून घ्याव्या लागतील. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावरती अधिकची कामाची जबाबदारी आज सोपवू शकतात, ज्यामुळे तुम्ही त्यामध्ये व्यस्त राहाल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकणार नाही. आज तुम्हाला एखाद्या मित्राच्या घरी मेजवानीसाठी जाण्याची संधी मिळू शकते. प्रवासामध्ये तुम्ही काळजी घ्या, नाही तर तुम्हाला समस्या उद्भवू शकतात. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना आजच्या दिवशी अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आज उत्तम वाढ होईल, त्यामुळे तुम्ही आज आनंदी असाल. आज तुम्ही कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या करिअरशी संबंधित कोणताही निर्णय घाईघाईनं आणि भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका, नाहीतर तुम्हाला पुढे समस्यांचा सामना करावा लागेल. तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा देखील आज वाढेल. तुम्हाला तुमच्या भूतकाळातील काही चुकांचा पश्चाताप होईल, ज्यासाठी तुम्हाला माफी देखील मागावी लागेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही भगवान विष्णूंच्या नामाचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशींच्या मंडळीसाठी आजचा दिवस हा संमिश्र फलदायक ठरणार आहे. तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यायला हवी आणि त्यामध्ये बदल केला पाहिजे, नाहीतर काही समस्या या उद्भवू शकतात. आज तुमचं एखादं रखडलेलं काम हे वेळेवर पूर्ण होईल. जास्त कामामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. आज तुम्ही स्पर्धेच्या क्षेत्रातही पुढे जाल. तुमचे सर्व विचार एखाद्या तिराहित व्यक्तीला सांगू नका, अन्यथा ते तुमची नंतर चेष्टा करू शकतात. तुमचा एखादा जुना मित्र खूप दिवसांनी आज तुम्हाला भेटेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही भुकेलेल्याला अन्न खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा आनंदाचा जाणार आहे. आज सर्जनशील कार्यामध्ये तुमचं मन लागेल. आज तुम्हाला कौटुंबिक समस्यांकडे दुर्लक्ष करणं टाळावं लागेल, नाहीतर त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये कडवटपणा निर्माण होईल. जर तुम्ही यापूर्वी एखाद्याला उधार पैसे दिले असतील तर आज ते पैसे परत मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अडचण आली तरी तुम्हाला चिडचिड करणं टाळावं लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज रेशमी वस्त्राचं दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांच्या जीवनातील आजचा दिवस काही विशेष यश घेऊन येणार आहे. जोडीदाराच्या सहकार्यानं आणि सहवासानं तुमचं मन मात्र प्रसन्न राहील. बदलत्या हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीचा तुमच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो,
ज्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला इत्यादी समस्या होऊ शकतात. तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन मार्ग आज सापडतील आणि तुमची कोणतीही जुनी चूक आज तुमच्यासाठी अडचणीचं कारण बनेल. तुम्हाला जवळच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळेल असे संकेत आहेत. तुमचं एखादं प्रलंबित काम तुम्हाला लवकर पूर्ण करावं लागेल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की पैशांच्या बाबतीत आजचा दिवस हा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळे तुम्ही तुमचे काही जुने कर्ज मोठ्या प्रमाणात फेडू शकाल. आज तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल जो तुमच्यासाठी काहीतरी विशेष माहिती आणू शकेल. तुमच्या एखाद्या सदस्यासोबत वाद झाला तर बोलण्यामध्ये गोडवा ठेवा, नाही तर नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी आज मिळू शकते. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहाटे भगवान सूर्यनारायणाला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस धनुराशीच्या लोकांच्या सांसारिक सुखामध्ये वाढ करणारा ठरणार आहे. काही प्रकरणांमध्ये तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. तुमच्या जोडीदाराशी एखाद्या मुद्द्यावरनं वाद होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही थोडे तणावात राहाल. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवरही भरपूर पैसे आज खर्च कराल. तुमचे काही नवीन विरोधक निर्माण होऊ शकतात. त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहणं आवश्यक आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. जर तुम्ही तुमच्या व्यवसाय योजनांमध्ये बदल केले असतील तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही अगदी सहजपणे पार पाडू शकाल. कोणतेही वाहन वापरताना आज सावधगिरी बाळगा, नाहीतर त्यामध्ये अचानक काही बिघाड झाल्यामुळे तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडू शकतो. तुम्ही एखाद्या मित्राच्या घरी मेजवानीसाठी जाऊ शकता, जिथे तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. एखाद्याला मदत करण्याची संधी मिळाली तर आज नक्कीच मदत करा. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच व्यस्त असणार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्यामुळे तुम्हाला थोडी धावपळ करावी लागेल आणि तुम्ही थोडे चिंताग्रस्त राहाल. तुमचे खर्च आज वाढतील, त्यामुळे तुमच्या खर्चाचं अंदाजपत्रक बिघडू शकतं. जे कोणी प्रॉपर्टी डील करणार आहेत त्यांनी खूप काळजीपूर्वक सर्व काही तपासूनच आज काम करावं. आज तुम्हाला तुमच्या कोणत्याही मित्राला कोणत्याही बाबीवरती विचार न करता होकार देणं टाळावं लागेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचं दिसतंय. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच आनंददायी असणार आहे, कारण त्यांचा अनेक दिवस रखडलेला एखादा करार आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन योजनांचा चांगलाच फायदा होईल. संध्याकाळी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमच्या एखाद्या समस्येविषयी तुमच्या पालकांसोबत चर्चा करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचा मानसिक भार हा हलका होईल. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून आज आराम मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलेलंच आहे की आजच्या राशी भविष्यातनं कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.